सोलापुरात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आरोग्य सेवेतील संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला। पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। देशातील महिला डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी सुरक्षित नसल्याची भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली आहे। 4 हुतात्मा पुतळा येथून हा मोर्चा निघाला होता। दरम्यान आज छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासह शहरातील खासगी, शासकीय, सहकारी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेशी संबंधितांनी ओपीडी आणि अन्य सेवा बंद ठेवल्या आहेत। नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पाटील। आजचं हे रॅली काढलेले ते निषेध दर्शवण्यासाठी की अत्यंत घृणास्पद असं कलकत्त्यामध्ये झालेलं फिमेल डॉक्टरचं रेप आणि मर्डर त्याच्यासाठी हे आपण सगळे निषेध करूया। इव्हन मेल असेल, फिमेल असेल, सगळे देश याचा निषेध करतोय। कारण डॉक्टरना हे प्रोटेक्शन पाहिजेच, मुलींना प्रोटेक्शन पाहिजेच। आता आमच्या मुलींनाही डॉक्टर आहेत तर त्यांना आम्हाला कॉलेजला पाठवायला खरंच भीती वाटतेय। ते प्रोटेक्शन कुठंतरी खूप स्ट्रॉंग पाहिजे, तेव्हाच आपण सर्व्हिस देण्यामध्ये आम्हाला पण आनंद होतो। नाही तर असं इतकं भीतीचं वातावरणामध्ये सर्व्हिस द्यायचं, पेशंटला ट्रीटमेंट द्यायचं म्हणजे अत्यंत आमच्यासाठी पण निराशदायक आहे। हे कम्प्लिटली आम्ही निषेध करतो सगळेजण मिळून। त्यासाठी इथं IMAचे मेंबर्स, सोलापूरचे निमा मेंबर्स आणि सगळेच सोलापूरचे लोक एकत्र झालेले आहेत। त्यामुळे सोलापूर कम्प्लिटली ह्या गोष्टीचा निषेध करतोय। ते डॉक्टरांविरुद्ध म्हणजे काही जरी झालं तरी रेप, बलात्कार आणि हत्या म्हणजे हे सगळ्या आरोपींना जन्मकैद सजा पाहिजे, फाशी पण। म्हणजे त्यांनी प्रत्येकाने हे भीती वाटली पाहिजे प्रत्येकाला यापुढे कुणाची मुलीची छेडछाड करताना किंवा बलात्कार तर दूरच राहिलं, ही इतकी घृणा म्हणजे शहारे येतात अंगावर, एवढी घृणात्मक घटना आहे ही अक्षम्य घटना हे आहे। आणि हे ह्यापुढे भारतात काय कुठेही नाही व्हायला पाहिजे आणि ह्याचा आम्ही स्ट्रॉंगली निषेध करतोय। आणि जर परत काही असं झालं तर आम्ही काम करायचं बंद करू आमच्या डॉक्टर फॅटर्निटी। डॉक्टर जे तुम्हाला ट्रीट करतात तुम्ही त्यांच्याशी असं वाक्य म्हणजे डॉक्टर काय कुठली स्त्री नाही, पण फारच धक्कादायक आहे आम्हाला। आमच्या डॉक्टर भगिनीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आणि शासकीय आणि इतर यंत्रणा देखील आरोपींवर योग्य ती कारवाई करत नसल्याच्या विरोधामध्ये आमचे आयमा, निमा आणि इतर सर्व मेडिकल संघटना ज्या आहेत त्यांनी देशव्यापी निषेधाचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल या मोर्चामध्ये सहभागी आहोत। तर लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी, त्यांना कडक शिक्षा व्हावी आणि डॉक्टर भगिनीला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे।